स्वतःला सांगा की मी हे करू शकतो आणि बघा अर्धा पल्ला तुम्ही गाठलेला सुद्धा असतो. हॅलो एव्हरीवन, मी प्रियंका इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमचं मनापासून स्वागत करते. तर मित्रांनो, येत्या 2 फेब्रुवारीला आपली कंबाईन ग्रुप बी पूर्व परीक्षा होत आहे आणि त्याचे हॉल तिकीट सुद्धा आपल्याला रिसीव्ह झालेले आहेत. तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण टाळल्या पाहिजे, शेवटच्या 5 दिवसामध्ये आपलं माइंडसेट कसा असला पाहिजे आणि कोणत्या गोष्टी आपल्याला एक्झामला सोबत न्यायच्या आहे, यावर आज आपण चर्चा करणार आहोत. तर त्याआधी बघूया की कोणत्या गोष्टी आपल्याला टाळायच्या आहेत. तर बघा, मोस्ट इम्पॉर्टंट OMR शीट. जेव्हा आपण पेपरला जातो तर बऱ्याचदा आपण तिथे आपला जो रोल नंबर आहे तो टाकताना तिथे चुकत असतो, गोळे भरताना चुकत असतो. एक चांगली गोष्ट अशी की रिसेंटली आता जी आपली राज्यसेवेचा एक्झाम झाली, पूर्व परीक्षा झाली, त्यामध्ये हे गोळे नव्हते देण्यात आले. फक्त आपल्याला आपला रोल नंबर टाकायचा होता. जर तसंच कंटिन्यू आता झालं तर चांगलीच गोष्ट आहे. पण सपोज जर तुम्हाला तिथे बॉक्स आले तर ते बॉक्स प्रॉपर तुम्हाला फिल करायचे आहेत. तिथे आपल्या नंबरनुसार जो नंबर दिलेला असेल, सपोज तिथे 1 असेल तर 1च्या इथेच तुम्हाला बॉक्स तो भरायचा आहे. सो हे एक असेल. आणि बरेच आता जुने जे विद्यार्थी आहेत त्यांना माहीतच आहे की कसं आपल्याला गोल भरायचे. पण जे नवीन, ज्यांचा फर्स्ट अटेम्प्ट आहे त्यांच्यासाठी की हे जे प्रॉपर आहेत ना, हे जे गोळे आहेत ना, हे तुम्हाला प्रॉपर भरायचे. म्हणजे सपोज तुमचं फर्स्ट आन्सर आहे तर इथे फर्स्टला ते पूर्ण गोल झालं पाहिजे. तिथे अशी फुली नसणारे किंवा असं नसणारे. एका वेळेस जर तुम्ही 2 गोल भरताय तरी ते तुमचं निगेटिव्ह मध्ये जाणार आहे. सो ह्या अशा छोट्या छोट्या काही गोष्टी आहेत, याकडे तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला काय सोबत न्यायचं आहे. तर बघा, हॉल तिकीट मोस्ट इम्पॉर्टंट. हॉल तिकीट कलर प्रिंट काढा किंवा ब्लॅक अँड व्हाईट काढा, वॉट एव्हर काही चालेल. पण इथे तुम्हाला सोबत तुमच्या 2 कॉपीज सोबत ठेवायच्या याच्या. आणि दुसरं म्हणजे ब्लॅक बॉल पेन. तर बघा, हा जो ब्लॅक बॉल पेन दिसतोय तुम्हाला, हा सोबत ठेवायचा आहे. हे पण 2 सोबत ठेवा. असं टाइमवर सपोज झालं की एखादा बंदाच पडला तर कोणाकडे म्हणजे मागायचं काम नको, म्हणून तुमच्याकडे 2 पेन असू द्या. आणि नवीन गेल्या गेल्या लगेच त्या पेनचं उद्घाटन नका करू, आधी तो यूज केलेला असू द्या. म्हणजे कसं, तिथे काही प्रॉब्लेम नको यायला जर पेन चाललाच नाही, बंदच पडला. म्हणून तो आदल्या दिवशी तुम्ही यूज करा थोडासा आणि मग पेपरच्या दिवशी यूज करा त्याला. सो तिसरी इम्पॉर्टंट गोष्ट ते म्हणजे वॉच, घड्याळ. तर ते तुम्हाला कोणतं न्यायचंय. तर हे जे डिजिटल वॉच दिसतंय ना, हे तिथे अलाउड नाहीये. सो हे सोबत न्यायचं नाहीये. जे आपलं सिम्पल वॉच आहे, जे असं दिसतंय तुम्हाला, हे सोबत न्यायचंय. आणि डॉक्युमेंट्समध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट कोणतं सोबत न्यायचंय. तर बघा, आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पासपोर्ट, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स असेल, ह्यापैकी एक कोणतंही असलं तरी चालेल, पण हे ओरिजिनल असलं पाहिजे. आणि त्याची झेरॉक्स सोबत ठेवा, 2 झेरॉक्स असू द्या. आणि तिसरं म्हणजे पाण्याची बॉटल आणि सोबत चॉकलेट, कॅश वगैरे असू द्या. कारण काय होतं, टाइमवर सपोज तुम्हाला थोडं गरगरतं, एखाद्याला चक्कर आले, तर चॉकलेट असेल तुमच्याकडे तर चांगलं असेल. आणि मेन म्हणजे कॅश असू द्या. समजा तुमचं दुसरीकडे सेंटर आलंय तर तिथे प्रॉब्लेम नको व्हायला, तुम्हाला अर्जंट कॅश लागते, पण मग एखाद्याकडे ऑनलाईनच नसेल, रिक्षावाला आहे त्याच्याकडे ऑनलाईनच नसेल, तर तिथे डोकं लावायला नको. म्हणून तुमचा माइंडसेट खराब व्हायला नको, म्हणून तुमच्याकडे ह्या गोष्टी, छोट्या छोट्या बारीक गोष्टी आहेत त्या असू द्या. त्यानंतर येतं की माइंडसेट खूप जास्त, म्हणजे खूप भयंकर महत्वाचा रोल इथे प्ले करत असतो. की तुम्ही अभ्यास किती करा, पण शेवटचे जे 5 दिवस आहे ना, ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी. कारण बघा, खरं बघायला गेलं तर आता 2 वर्षानंतर आपली कंबाईन होते. 2 वर्ष तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही कसे काढले. शेवटच्या 5 दिवसामध्ये असे काही निगेटिव्ह लोक असतील जे तुम्हाला वाटते की नाही, त्याच्यामुळे तुम्हाला थोडा स्ट्रेस येतोय, छान नाही वाटत आहे, अजून डिप्रेस फील होत आहे, तर त्या लोकांपासूनच लांब राहा, आयसोलेट करा. एक छोटीशी गोष्ट सांगायची मला इथे तुम्हाला. आय थिंक खूप लोकांनी ती ऐकलीही असेल, पण ज्यांनी ऐकली नाहीये त्यांच्यासाठी, आणि ज्यांनी ऐकली त्यांच्यासाठी परत एकदा ऐका. तुम्हाला आय थिंक तुम्ही रिलेट करू शकणार ह्या गोष्टीला. ही गोष्ट अशी की एका गावामध्ये ना 2 मुलं राहत असतात, म्हणजे बेस्ट फ्रेंड्स असतात. एक असतो 6 वर्षाचा आणि एक असतो 10 वर्षाचा. त्यांची फ्रेंडशिप एवढी छान असते की म्हणजे ते सोबतच राहणार, कंटिन्यू सोबत राहणार, सोबत खेळणार, सोबत जेवण करणार. म्हणजे जय वीरू सारखी जी फ्रेंडशिप आहे ना, तशी ते त्यांची फ्रेंडशिप होती. एक दिवशी काय होतं, पतंग उडवत असतात ते, आणि पतंग खेळता खेळता ते ना गावाच्या थोडंसं बाहेर चालले येतात. आणि बाहेर जात असताना जो मोठा मुलगा असतो, जो 10 वर्षाचा असतो, तो ना पतंग उडवत असतो आणि मागे तो एक विहीर असते, त्या विहिरीमध्ये पडतो. छोटीशी विहीर असते पण असते, त्याच्यात पाणी वगैरे असतं, त्याच्यात तो पडतो. आणि हे खूप लांब आलेले असतात गावापासून. मग तो जो छोटा 6 वर्षाचा मुलगा असतो तो फुल टेन्शन मध्ये येऊन जातो, आणि हा मोठा मुलगा पण रडायला लागतो की मला काढा, मला बाहेर काढ असं. आणि तो छोटा मुलगा असतो तो आजूबाजूला बघतो, तिथं एक पण माणूस त्याला दिसत नाही. म्हणजे लांब लांबपर्यंत त्याला एकही माणूस दिसत नाही की जो त्याची हेल्प करेल.
मग तो साईडला बघतो की काही आहे का ज्याच्याने मी याला बाहेर काढू शकेल. तर त्याला ना साईडला एक बादली दिसते, त्याला दोरी बांधलेली असते. तो काय करतो, ती बादली घेऊन येतो, ती टाकतो आणि तो त्याला पूर्ण जेवढा त्याच्यामध्ये जीव असेल ते पूर्ण काढून त्याला खेचत असतो, पूर्ण बाहेर खेचायचा प्रयत्न करतो. शेवटी तो त्याला बाहेर काढतो आणि ते एवढे खुश होता, खूप रडता की वाचलो मी असं, आणि त्याला बाहेर काढलं म्हणून त्यांना एक आनंद होत असतो. पण त्यांना एक टेन्शन पण येतं की जर आता आपण घरी गेलो तर घरी गेल्यानंतर आपल्याला तर घरचे ओरडणार आहे की तुम्ही एवढं लांब का गेले आणि हे असं असं झालं. पण तरी ते जातात आणि सांगतात घरी, असं असं सांगतात. आणि तो छोटा पोरगा खूप छान सांगतो की मी त्याला उचललं, मी त्याला असं बाहेर काढलं, मी किती जास्त स्ट्रॉंग आहे असं तो सांगत असतो. पण ना कोणीच त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत. म्हणजे तिथले जे त्यांचे आई पप्पा असतील, बाहेरचे असे गावामध्ये सगळे जमतात, कोणी त्यांच्यावर विश्वास नाही ठेवत. एक माणूस असतो तिथे, त्यांचं नाव असतं रहीम चाचा. तिथले सगळ्यात समजदार व्यक्ती म्हणून त्यांना ओळखतात. ते त्यांचं ऐकतात आणि ते म्हणतात गावच्यांना की हा मुलं तर सांगताय असं असं झालंय. ते म्हणतात की रहीम चाचा अगर बोल रहे हैं तो अच्छा ही होगा, मतलब ते जर सांगताय, त्यांना एवढं समजतंय तर काहीतरी असेल यामध्ये तथ्य. पण मग ते तरी लोक म्हणतात की रहीम चाचा पण हे कसं काय पॉसिबल आहे, असं कसं काय झालं. ते म्हणतात, रहीम चाचा त्यांना म्हणतात की विषय हा नाहीच आहे त्याने त्याला कसं काढलं, विषय हा आहे की तो त्याला का काढू शकला. तो त्याला काढू शकला कारण तिथे आजूबाजूला कोणीच नव्हतं की त्यांना सांगू शकेल की तू हे करू नाही शकत. बघा, तिथे आजूबाजूला एक सुद्धा व्यक्ती नव्हता जो त्याला म्हणेल की तू हे करू नाही शकत, म्हणून तो ते करू शकला. या गोष्टीतून आपल्याला हे शिकायला मिळतं की बऱ्याचदा काय होतं ना, आपण प्रिपरेशन करत असतो, सर्व काही करत असतो, पण आजूबाजूला कोणीतरी आपल्याला टोकतं की बाबा तू हे करू नाही शकत, त्याच्याने आपण निगेटिव्ह होऊन जातो. सो आत्ताचे हे 5 दिवस तुमच्यासाठी भयंकर महत्वाचे आहे. यामध्ये तुम्ही स्वतःला सांगा मी हे करू शकतोय. असे लोक आहेत ना जे तुम्हाला म्हणणार की नाही बाबा शेवटचे 5 दिवस काय तू आता नवीन कायच करून घेणार आहे, त्यांना सांगा लांब राहा, बस मी करू शकतोय. स्वतःवर विश्वास ठेवा आणि मला माहिती आहे तुम्ही जो अभ्यास केलेला आहे ना तेच एक्झामला येणार आहे. तुमचं व्हिज्युअलायझेशन एवढं स्ट्रॉंग ठेवा, जे तुम्ही मॅनिफेस्ट केलाय ना स्कोर तोच तुम्हाला मिळालेला आहे. कारण शेवटच्या ह्या दिवसामध्ये तुम्ही जे काही विचार करताय ते तुम्ही बनणार आहे. सो असंच स्वतःला पॉझिटिव्ह ठेवा आणि जे तुम्ही अभ्यास केलाय तेच एक्झामला येणार आहे. ऑल द बेस्ट तुम्हाला सगळ्यांना. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.